ए भाड खाऊ अशा कोणती आमदार भेटणार तुला आलेलं थळ नाक करतोस लय हिरोची आवला दे का तोही का रे? अहो बास करा ना आता, कशाला लोकांना तमाशा धावताय? तमाशा कोण मी करतो का? ह्यानी केला तमाशा? दिसत नाही की तुला कोण तमाशा करून राहिलं? लाड करून ठेवलं, डोक्यावर घेऊन ठेवलं त्याला. मी नाही म्हणलं तुम्हाला मला सोरी बघा म्हणून. तो थोबाड बी गप नाही राहायचं. चालू द्या तुमच्या दोघांचं. आतापर्यंत 10-12 स्थळ नाकारलेत त्यांना. कुठं बॅरिस्टरच्या नोकरीला आहे का त्यो? मी बॅरिस्टरची नोकरीला असं नाही तर तिकडे शेण काढीन, पण लग्न नाही करायचं, नाही करायचं मला लग्न. भाड खाऊ तुझ्या आहे ना तुझ्या माहेर गुरफतो का? मारा अजून मारा, तुमच्या मागची पिढी तरी निघून जाईल एकदाची. काय लावलंय तात्या तुम्ही? अहो अख्खा गाव बघायला लागलाय आणि तू पण गपरे जरा. अजून काही चाबूड लागले भेटले तर बघा आणि मोडा माया अंगावर. आणि तेवढ्यांचं मन नाही भरलं ना, तू कोयता असेल जाऊन तिथं. काय बाई, पोरग बरोबरीला आलं तरी तुम्हाला काय कळाय ना? शेंदूर लावून हिंड म्हणावं त्याला गावात. अहो तुम्ही बंद करा तात्या, नेमकं झालंय काय? अरे काय झालंय? दोघांच्या मध्ये माझं मरण झालं काय झालंय काय नेमकं? आता मी काय केलं? उठ सुट तुम्ही पोराच्या मागे हातपाय धुवून लागलेले. नाव घ्या माझं. या बापल्याकांच्या पुढे तर बाबा मी वैतागले. तात्या तुम्ही ना जरा शांत बसा बरं, इथं बसा खाली. आता निवांत सांगा बरं काय झालंय नेमकं? अरे चांगली सोयरी बघितली होती पण हे भाड खाऊन नाहीच म्हणतंय. मागं बी एक बघितली होती तेव्हा म्हणला मी कुठं कामात आणलेलं नाही, मला नाही करायचं लग्न. आता त्या नात्यांना सोयरीक पाहिली ते म्हणला पुरीच्या घरचे माणसं लय गरीब आहेत, पोरगं जरी कुठं कामात आणलेलं नाही पण घरची परिस्थिती चांगली आहे बाबा, ते बिचारे तयार झालेत पण हे नाहीच म्हणताय. आता आहे ना तूच काहीतरी त्याला समजावून सांग बाबा. एक तर पुरी भेटाय ना आणि त्यात हे बाबा असं करून राहिला. अरे येणार जाणार कोणी मला विचारत राहतो, जमलं का पोराचं, जमलं का पोराचं. आता काय सांगावं, पाहुणे रावणे तर पाहणार नाही पण नाकवर करून आणखी विचारत राहतात. लय अवघड झालंय पाय. आता तूच त्याला काहीतरी समजाव बाबा. तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो त्याच्याशी. तात्या म्हणतात ते काही चुकीचं नाही बरं का. अरे गावात खंडीभर पोरं पडलेत पण कोणी पोरगी द्यायला तयार नाही. अरे पोराच्या बाप तर म्हणतात आम्ही 3-3 लाख रुपये द्यायला तयार आहेत, तरी कोणी पोरगी द्यायनात. आणि पोरीच्या बापांचं तर वेगळंच की पोराला नोकरी आहे का, पोरगं कामधंदा काय करतंय, शेतीबाडी आहे का, निर्व्यसनी का, हे असे प्रश्न विचारतात तरी पोरगी द्यायला तयार नाही आहेत. आणि कुणाच्या मध्यस्थी तर पडतच नाहीत कुणी, पण तुझ्या मध्यस्थी पडतात का? की तुझ्या स्वभावामुळं. स्वभावनं पोट नाही बरोबर आहे ना. आपल्या हाताला काम नसलं ना तर आपला खिसा रिकामा राहतो. रिकामे खिसला ना हे जगणं कधीच परवडत. अरे तुझं सगळं मान्य आहे भावा, मग काय जगणं सोडून देतो का? तू श्यामलीचा तर विचार करत नाही ना अजून? अरे सांगून टाक ना, यंदा तिची 12वी पूर्ण होती, दे तात्यांना पाठवून घरी तिच्या. पण तुझा राग गेलाय का अजून तिचा? का अजून तो डोक्यात भरून ठेवलाय? अरे मी काय बोलतोय का मी एकटाच बडबड करू का? तू जाऊन सांगतो का मी जाऊन सांगू तात्यांना? तू समजतो ना तसा श्याम विचार नाही करत आहे. अरे इथं हाताला काम नाहीये. अरे हाताला काम नाही, खिशात पैसा नाहीये आणि हे म्हणतात लग्न कर. कसं करू लग्न सांगतोच सांग मला. बरं चल मान्य आहे मी लग्न करतो, घरचे म्हणतील त्या पोरी सगळं मी लग्न करतो, पण पुढं काय? लग्न म्हणजे खेळ झालाय सगळ्यांसाठी. पोरगं वयात आलं का करा लग्न, करून टाका लग्न. पोरगी वयात आली का करा लग्न. लग्न म्हणजे ना एक गोड स्वप्न असतं बघा मुला मुलींसाठी. आपण कुणाला तरी हो म्हणायचं, ते ना आपल्या स्वप्नात रमायचं, स्वप्न बघायची, आपण एखाद्याला स्वप्न दाखवायचं. पण त्यानंतर काय?
त्यानंतर जेव्हा परिस्थिती वेगळी असते ना, हे पचवणं लई अवघड जातं माणसाला. ठीक आहे, एक वेळ शरीरासाठी लग्न करू आपण, शरीरासाठी लग्न केलं टिकवणं ते टिकणं खूप अवघड असतं. आणि एखाद्याच्या मनाशी खेळणं आपल्याला नाही जमायचं. सुबे, सुबे, अगं इकडे ये. काय झालं तुला ओरडायला? ओढणी गुतली ती पण काढता येईना. सुबे, रोज मटा बोलणार येतो तोंड, आज कस काय ग बंद पडलं? काय नाही. काय नाही? काय नाही कसं काय नाही? पेपर होईसपर्यंत तर चांगलं होतं, नंतर काय झालं? पेपर चांगला गेला नाही का काय का तुला? तसं काय नाही. तसं काही नाही? जा मग, नसेल सांगायचं तर नको सांगू. अगं तसं काय नाही. आमचे जवळचे पाहुणे आहेत ना ठाकरवाडीचे, तर त्यांचा आहे ना पप्पांना फोन आलता. मग तर मग ते म्हणत होते की त्यांचा कोणता पुतणा आहे ना पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला आहे. तर आहे ना ते म्हणत होते की यंदा पोरीची 12वी होऊन द्या, मग बघायला येतो. अगं मग त्यात काय एवढं? पोरगी वयात आली की पाहुणे रावळे डोकावणारच ना. त्यांची कुठं काय चूक आहे? आपल्याच घरच्यांना लय घाई असते आपल्या उरकून द्यायची. आणि पोरं बघ ना, मोठी झाली शिकली का लगेच बाहेर जॉबला जातात. त्यांना कोणी विचारित नाही, त्यांच्यावर कोणी बंदी पण टाकत नाही. पण पोरींचं किती अवघड आहे. पोरींनी नुसती 12वी जरी झाली ना की लगेच स्थळं सुरू होतात. कसं ग, ज्या माणसाला आपण ओळखत पण नाही त्या माणसासोबत कसा संसार करीत असतात ग मुली? ज्या घरची कधी पायरी पण चढलेली नसती त्या घरचा उमरा कसा सजवत असतात ग मुली? सुबे, अगं लयच हुशार झाली ग. बरं चल घरी, आता घरचे बोंबलतील. पण तुझं बरं आहे बाई, अनोळखी माणसासोबत तुला आयुष्य नाही काढायचं. म्हणजे एक किलो साखर, 1 किलो गुळ, नाही 1 किलो मीठ, 1 किलो साखर, 1 किलो गुळ, इकडे काय रे? कुठं चाललाय तू? हा, कुठं चाललाय? तुला काय करायची? मला काम आहे, जाऊ दे. 1 किलो साखर, 1 किलो. अरे हे तुझे काय काम आहे? ते टापक्यात बोल बरे. अरे काय आणायला चाललंय ते विचारतोय मी तुला. दुकानात चाललोय. पण काय आणायला? 1 किलो 1 लिटर साखर, अर्धा किलो तेल. जाऊ दे मग, तुला काय करायची ते सांग. काय नाही, तू दुकानदार उघडाय का तेवढं बघ आणि सांग मला. बघतो. अरे लय तोंड पाडून. काय नाही भाऊ, ते दुकानदारला कडूचे. काय झालं? त्याने 1 लिटर साखर नाही दिली मला, 2 लिटर 1 लिटर. हां, 1 लिटर चहा पत्ती, 2 लिटर साखर. आणि तू एक विसरला तर असशील. काय? तुला म्हणलं होतं ते दुकानदार उघडाय का बघ. नाही एवढं नाही, कोपरू घालून बसलाय काय डोळ्याचा. पण मला एवढं सांग, हा किराणा होता कुणाचा? हा किंवा सावकाराचा. सावकाराचा किराणा? हा. तरीच म्हणलं दगडाला 2 लिटर साखर कस काय पुरल? हॅलो, हां आहेत ना. हां हॅलो. हां, नाच आहे का रे? हां सांगतो मी तुला, 1-2-4 दिवसात सांगतो. तसं तर आम्ही सध्या आहे ना सोयरी की पाहिजे बंद केलं आहे.
तसं तुला करीन फोन 1-2 दिवसात खुलासा करतो मग मी. हां चालन ठीक आहे. बरं कर बरं. मया बोल ना. इकडे. आलो. बोल की ठेवू का शेंदून? नाही अरे शेणते मी, ते उचलायला कोण नव्हतं ना म्हणून बोलवलं. शेण देऊ तू, मी बसतो तोपर्यंत. बरं. मित्र बरं आहे का? हां मित्र बरं आहे का म्हणलं? हां आत्ताच गेलाय घरला. तो वाटतच असेल. तुला कॉलेजला नाही जायचं का? नाही. तो तेव्हापासून तुझ्यासोबत बोललाच नाही का रे? नाही. मला माहिती तो त्याचा राग लवकर जात नाही, पण बोलन तो. महिना झालाय तसं बोलत नाही, आणि पुढं बी बोलन की नाही ते माहीत नाही. खरं तर आज कळतंय मला त्याचा राग. तेव्हा रागाच्या भरात मी काय बोलले ते खरंच कळलं नाही मला. पण त्याची शिक्षा अजून देणार आहे का तो? समोरून गेला तरी अनोळखी माणसासारखं निघून जातो. कळत नाही काय करावं ते. माहिती मला त्याचा राग, त्याचा तापट स्वभाव. त्याला एकदा राग आला की लवकर जात नाही. गुरांमागं पण तो यायचा ना, तेव्हा पण आमची भांडणं व्हायची, आणि दिवस दिवस तो बोलत पण नव्हता. पण दुसऱ्या दिवशी समोर आले की मी लगेच हसायचा. आता त्याच्या समोर गेलो तर तो बघत सुद्धा नाही, हसत सुद्धा नाही. मी तर त्या पाठीकडे जाऊन किती वेळ त्याची वाट पण पाहते, पण त्याची गुरं कधी तिकडे वळतच नाही. जाऊ दे शामले, तू नको एवढं टेन्शन घेऊ. चूक त्याची पण नाही आणि चूक तुझी पण नाही. चूक त्या वेळेच्या परिस्थितीची. मला माहिती तो आहे थोडा स्वाभिमानी, पण मनाने वाईट नाही ग तो. माहिती मला, पण आज तो मला समजून घेत नाही. तूच सांग मी काय करू. मला असं वाटतं त्याला भेटावं, त्याच्याशी बोलावं, त्याची माफी मागावं, मनातलं सगळं काही ना त्याला सांगावं. वाटलं तर हवं ती शिक्षा मला दे म्हणावं, पण एकदा बोल. तू ना आता शांतपणे घरी राहा, जास्त नको टेन्शन घेऊ. मी बोलतो त्याच्याशी. जा तू घरला, मी बोलतो त्याच्याशी. ए लक्ष्मी, पाणी आण ग जरा. घे. कुठे गेलतात? गावातच होतो. अजून कुठं जायचं? त्या उज्ज्वला बाई आल्या होत्या. त्यांना म्हटलं पट्टी येईलच आता, थांबा जरा. अहो पण लईच गारानं घालत होत्या. म्हणत होत्या असं करायचं तसं करायचं. मी म्हटलं 4-5 दिवसात येईलच पट्टी आता. जरा तेवढं जाऊन तरी बघा येणार आहे का नाही कधी ते.
अगं पट्टी आली ना, म्हणूनच एवढा वेळ लागलाय मला. हा का? हा, पट्टी आलेली आहे ना. अगं बाई बरं झालं. त्या दिप्याच्या ट्रॅक्टरचे 5,000, हां बियाणावाल्याचे, हां रोट्यावाल्याचे, सगळं मिटून आलो मी. बरं झालं. आता काय आहे हे बा, हां आता त्या उज्ज्वला बाईचे हां. आणि ते बाकीच्यांचे. आणि ते किराणावाल्याचे बी राहिले, ते बी पैसे मागत होते. अगं ते किराण्यावाल्याचं बी मिटून आलो. मिटवलं का? हां, आता हे एवढे राहिलेच, हे जपून वापर. काय उपयोग झाला बरं? खाल्लं आणि पोट गेलं, एकच झालं बरोबर. जाऊ दे, काही गोष्टी सवय झाली का काही त्रास नाही वाटत त्याचा. तशी सवय करून घ्यायची या गोष्टीची, पण ते काय नवीन आहे का आपल्याला आता? अहो पण भावील म्हणून कांदा राखून ठेवला, शेवटी पदरात काय पडलं? हां जाऊ दे, मी तो कपाशीकडे चक्कर मारू. बरं लवकर या. हां हां येतो. काय ग, काय झालं? काय नाही ग, कधी कधी मला तुझ्याकडे बघून भीतीच वाटते. भीती वाटते का? मी काय बकडे बिकडे होय? तसं नाही ग, आजकालच्या काळात एवढं एकनिष्ठ कोण राहतं ग. आणि तसं पण तुझ्या जागेवर दुसरं कुणी असती तर निघून गेली असती. आजकालच्या पोरांना नाही करायचं खरं प्रेम, त्याच्यामुळे भीती वाटते ग. हे बघ, विश्वास ठेवला ना की सगळं काही होतं. आणि जेवढं आपल्या हातात आहे ना तेवढं निभवायचं, बाकी द्यायचं सगळं सोडून. पण हे बघ, मी तुला आत्ता पण सांगते, त्या पोरांचं काही खरं नाही. आणि तसं पण आहे ना, मला त्या श्यामेचा लय राग येतो. कसलं ग त्याच्या नाकावर एवढा राग? तू एवढा बोलायचा प्रयत्न करती, काय होतं त्याला बोलायला? मला त्याच्या रागाचं काही नाही वाटत ग, कारण त्याच्या रागाला पण काहीतरी कारण आहे. आणि मला त्याचा विश्वास आहे की एकदा तरी तो माझ्याशी बोलेन आणि सारं काही ठीक होईल. कधी कधी तो विश्वास बघितला की मला श्यामाची क्यू येते. एवढा विश्वास तोडला नाही म्हणजे बरं. काय बिवंगळ बोलू नको, जीव जाईल माझा. म्हणूनच तुला म्हणते, एवढं जीव नको लावू. मी आधी कडू बोलते आणि मग गोड. पण एकदा जीव अडकून बसलं की सोडणं अवघड असतं. तुझ्यासाठी जीव तुटतो ग माझा. बरं चल, नको लई विचार करू. माझं म्हणणं सगळं खोटं होऊ आणि तुझं म्हणणं सार्थ होऊ. ग बस, थोबड तोंडे, ले वाटा चालत ना थोबड. उचलतो हांडा आणि डळ घरी. बोलायला सांगा तेवढं फक्त. घाबरलो ना मी. काय घाबरला असा शेवानी काऊन घाबरतो रे? गड्यासारखा गडी पण सासवणी आवडतो. काय बघत आता नेमकी सांग सांग. तुला सोयरीक बघत आहे. हा भाई जा की हो. अरे मजाक करतोय त्यो. अरे संदीपाचे फोटो पाहत होतो, बघ ना काय गडी दिसतोय. काय गडी काय गाडी रे. आयला, काय त्याचे फोटो बघतो. ते कंपनीत किती पेमेंट घेतो तुला माहिती का? पुढे कंपनी देऊ. पुण्याला पगार भरपूर असणार त्याला. लय पेमेंट आहे त्याला. तुला कस काय माहित रे? पण हा, तुला कस काय माहित? अरे दगडाला सगळं माहिती असतंय. गप्पे, मी त्या दिवशी घरी चहा प्यायला गेलतो ना, त्याच्या बापान चहा दिलता. चहा प्यायसाठी ऐकावं लागत. अरे जरा चहा पाते तरी उपकार ठेवा जरा. हा, गप्पे श्याम्या, तुम्ही कधी खाऊ पिऊ घातलंय मला? लागले सांगायला मला. इथं आमच्यात खायचे वाहन देतो, तुला कुठून खाऊ घालू? मला आहे ना तोंड टाकून घाला, तोंड टाकून मी लय भारी पाहिजे. तुला तोंड टाकून नाही, मागून, हा, पाठी मागून खाऊ घातलं पाहिजे. सुधरा जरा सुधरा. ते संधी पकड पा, किती पगार आहे त्याला. हे मात्र खरं बोलला तू. त्याला पगारले असणार भाऊ. अरे तो राहतो पुण्याच्या ठिकाणी. त्याला असून किती पेमेंट असणार? मानलं 30,000 रुपये किंवा 35,000 रुपये. पुण्यासारख्या ठिकाणी राहणं खाणं त्यात निम्मा पगार निघून जाईल. त्यापेक्षा आपल्या गावात राहून शेती केली बरी ना. नको उंटावर बसून शाळे हाकू. अरे सुधरा, त्याला 40,000 रुपये पेमेंट आहे. 40 नाही तर बसा गावात कुत्रे हानी. तू नको शिकू आम्हाला, तू निघ.
ए कोणाला निघ म्हणतो जाणारच आहे मी नारपळा नाक्या लोकांचं गुरं राखतो ना आम्हाला शिकवतोय. तुम्ही कधी नाही सुधारायचे राव. हा जाते जस काय पण रोजच कॉलेजला जाऊन देते मला. बाई दिवाळी कशी आली आणि कशी गेली कळलंच नाही ना. बाई माझं तर आहे ना चकल्या पिळू पिळूत हात एवढे दुखू राहिलेत ना. दोनदा दवाखान्यात जाऊन आले. बाई मला तर काही येतच नाही बेस्ट दीपक मधलं काहीच येत नाही. कसं व्हायचं तू लग्न झालं करीन शाम आहे सगळं. बाई हा हॅलो हा बोल ना. अरे काय नाही ते दुधाचे कॅन आहेत ना बाहेरच ठेव आलो मी. हा आलो आलो ठेवू का. शाम आहे होतं बाई. नाही घरचा होता. ते घरचे बाहेर जाते त्याला सांग माळावर यायला. बरं सांगतो. काय हुंबल लावली चल ना. बरं चल येते मी उशीर होतो. अभ्यासाकडे पण लक्ष दे शेवटचं वर्ष. आणि लटॅव टॅव कमी करायला लाविला. चल लेट टॅव टॅव करती. जाते भाऊ 5-6 लिटर दूध काय परापतच लागा ना. खाल्लं आणि पोट गेलं एकच झालं आनंद सगळं. आपलं नाही बाबा सगळ्यांचंच असं आहे. काय राव हे काय परवडा ना. आलेल्या पैशातून वालीच घ्यायचं आणि ते वाली चित्रपाला घालायचं. काय खाल्लं आणि पोट गेलं समोर तसं बाबा. मग काय तर काय ना भाऊ, काय जसं तसं करायचं. मग काय आलेला दिवस घालायचा. तर काय गॅंग चालली का. चालू. अरे सोन्या तुझ्याकडे सायकल असते ना मग सायकल कम ना आणत रे. आजचे जोडीदार सांगा मग जाऊ सांगा पाय पाय. अरे बस 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 तो मित्रपणा. अरे हे दलिंदर दुपारी पळून येतात आणि शनिवारी सुट्टी आणतात. भाऊ बस बस झालं शांताला. गाड वा शेफराला करे चेष्टा केली भाऊ. 9वीचं वर जरा अभ्यास करा. आणि पेपरच्या टायमाला बसा मग टाळ्या वाजीत. नाही तर काय. मी करतो भाऊ अभ्यास. हा म्हणून शाळा बुडीतो का. मी काय म्हणतो असं मग 10वीचे बोर्डाचे पेपर आपल्याला भरून देता येतील का? अरे तू ना तू त्या बापाचं नाव कमीशीन बाबा असं वाटतंय मला. तसं नाही मी 6वीसाठी आठवलो होतो का. हा मी शाळेत गेलो होतो आणि सरांना पोट दुखत आहे आणि सर काय करायचं मग घरी पेपर द्यायचे आणि घरी पेपर दिला. मी पहिल्या प्रश्न बरोबर शेवटचा प्रश्न बरोबर टाका पेपर काढा करून टाकायचा. तुला आहे ना तुला तुला ओल्या बांबूच्या फोकाने फोडून काढलं पाहिजे. मागून पुढून पुढून मागून अख्खा सोडला पाहिजे तू. अरे ठोंबे नाही हो दादा करते सगळे अभ्यास करते. हा अभ्यासच करा नाही तर पोरींच्या मागं पळतात. आम्हाला नका सांगू सोन्याला सांगा. गप्पाई होय काय म्हणतो. तुला नाही म्हणलो लय आगावी. कितीला शाळा आहे तुमची. 10ला आहे. हा होय जा मग उशीर तुम्हाला. जा अभ्यास करा सांगितलं लक्षात ठेवा. काय बावडे तू किती अभ्यास केला. अगं ए श्यामले चल ना आता कवर वाट बघायची. जाऊ दे चल. तसं पण मला नाही वाटत तो येणार आहे म्हणून. आणि तसे पण आहे ना पोरं मतलबीच असतात. त्यांना कामापुरतच फक्त मुली दिसतात. बाई सगळे पोरं सारखे नसतात शुभी. काही रागीट असतात चिडकी असतात पण ते वरून असतात. पण आतून ना नारळवाणीच असते. हा हा कोणाविषयी बोलती. त्या श्याम्याविषयी. एवढे दिवस काय झोपला होता काय तो. आणि ही ती तुटणारी श्यामली त्याला दिसत नव्हती काय. बाई बस ना शांत आता कशाला मागचं उरकून काढी ती. हा बाई तो मस्त शांत आहे मी. नाही तर एकेकाला ना. बाई 1 महिना झाला तू माझ्याशी बोलत नाही पण आज बोलणार आहे तू. हा चाल अगं फुटले काय ना.
मला तर ना पहिली शंका होती, पण तुला लई विश्वास. अगं त्याला काहीतरी काम असेल ना, म्हणून नसेल आला तो, नाहीतर नक्कीच आला असता तो. बरं जाऊ दे, चल घरी, परत उशीर होईल. चल. कुठे तू आला का तो? तो नाही आला, पण तर थोडं काम होतं म्हणून तो. काम? कसलं काम? तो सांगणारच होता मला, पण पण काय? आम्ही काही एवढ्याची झक मारीत बसलो का? ह्याच्या सारख्या पोरांना ना चपलीने आणलं पाहिजे, त्याशिवाय निवड नाही यायची. भाडं गाव झाले. शुभे नीट बोल बर का तू. नाही तर काय? आणि सरळ सरळ नाही म्हणावं त्याला. शांत बस. तूच गप्प बस. आणि त्याला ना दुसरी कोणी भेटली असेल, त्याच्यामुळे ना त्या समोर यायची ताकद नाही. अगं भावनाशी खेळायला ना चांगलं जमतं यांना. तू जसा समजते तसं नाही बरं का, सगळेच पोरं भावनांशी खेळणार नसतात. हा का? बघून घेऊ आम्ही आमचं. चल ग. शामले, गैरसमज करून घेऊ नको. तू जाणून बुजून नाही करायचं. हा का? तुला बरं माहिती. अगं 2 दिवसांनी आम्ही कामाला जाणारच आहे. तिकडं म्हसनात जाय, आम्हाला लोक सांगू. चल ग. शामले, मग ऐकून तर घे. दरवेळेला मीच समजून घ्यायचं काय? कधीतरी त्याला म्हणावं, त्यांनी पण समजून घ्यावं. आता तर घरचे बोलले, घराबाहेर पण कुठे जायचं, कॉलेज पण घरूनच कर म्हणे, नाहीतर कॉलेजला पण जाऊ नको. अशा ह्याच्यात मी येते त्याच्यासाठी. मला वाटतं तिने माझ्याशी बोलावं, मला भेटावं, पण नुसतं मलाच वाटून काय फायदा. तर काय मी सांगत असते मला, पण मीच नाही ऐकत तिचं. पण ती जे बोलती ना ते खरं, सगळं खरं. मुलांना ना नुसतं भावनांशी खेळायला चांगलं जमतं. आणि हा, त्याला सांग आता, इग्नोर करायची काही गरज नाही. आता इथून पुढे ना मीच त्याचं नाव नाही घेणार. तू जाणून बुजून नाही करत ग. तुम्ही मला ओळखता का? बास का? तू तेच ना माया खालच्या आईला दुसऱ्या लाईनला तिसरं घर. अरे भाऊ, तुझ्या कुणीच शिकावं रे, माणसं कशी विसरायची ते. तुला वाटत नाही का जरा जास्त होते? अरे ती शामली माळावर येऊन थांबली होती आणि तू फोन करून काय सांगितलं मला की जमणार नाही. वा, तुझ्या कुणीच शिकावं रे. मग ऐकून तर घेशील ना. काय ऐकायचंय तुझं? हा, जसं तुला रागाचा आणि तुला लय राग येतो. अरे मी गेलतो माळावर, बसली होती ती आणि सातानी काय म्हणली माहिती का, इथून पुढे विषय नाही घेणार. बरोबर बोलली ती. आपल्यासारख्या फाटक्या नशिबाच्या माणसाकडून तिला तरी काय भेटणार. जाऊ दे, सोड विषय. मला माहिती श्याम आहे तू तसा नाहीये, पण तू का नाही आलास? मी त्याच रात्री येणार होतो तुला विचारायला की तू का नाही आलास म्हणून, पण आत्ता विचारतोय तू का नाही आला. अरे मी निघालो होतो यासाठीच, पण अचानक आई काय होतंय? तुला 10 वेळेस सांगितलं मी काम नको करत असतं. टायमाला खायचं नाही, काय नाही. उठ बर तू, चल दवाखान्यात.
असं तर नाही दोन टायम करायचं आईची काळजी घ्यायची मग काय हां सर तुमचे पहिले पैसे वाटे हा काही तात्या नेलं तर काय हो त्यांनी सांगितलं मला ठीक आहे देऊ. आता हे देतो फक्त हां तू देतो त्याच वेळेस तुला फोन लावला की जमणार नाही म्हणून. मला माहिती होतं असंच काहीतरी कारण असणार म्हणून तू आला नाहीस. मी बोलतो श्यामलीशी, ती घेईल समजूल. पण मला काय वाटतं तुम्ही एकदा भेटावं आणि बोलावं. नाही हा काही भेटी हे टाळायलाच बरे असतं, नाही तर छळत राहतात आयुष्य. बाई सगळं काम आवरून आले, मग म्हणलं थोडं दळण करावा, पीठ नव्हतं तर रात्री. हे माझं पण दळण टाकायचंच होतं. नाही चढ झालं बाई. अरे बुच्ची नावाने तोंडाच्या काल त्याला सांगत होता कामाला जायचं कोण ना तोंड काळ केलं तू अजून खोटाड कुठलं. काही कसं बोलती का? चल गपचूप. जे आहे तेच तर म्हणून राहिले दोन्ही काळेच तर रे. हा ना पिस्तूल आणि तोंडाचे तर जन्माला आता तू उजेडच घेऊन आलतीस. गोर गोमट लेकरू कामाला जायचं म्हण लाबाड कुठलं. उद्या जाणारच आहेत आम्ही कामाला. मला वाटलंच होतं तुला नाही जमणार म्हणून. मन नाही निघत ना. कधी कधी ना काही गोष्टींपासून कितीही मन वळवायचा प्रयत्न केला ना तरी पण मन नाही वळत बघ. आणि ते मागच्या येळेला तू नगरला गेला होता तेव्हा शाळेत तुला किती पैसे सांगितले होते रे? त्याचं काय आलं आता? आता तू सांगता खरी. त्यांनी काय 12 मागितले होते. काय झालं त्याचं? मी चांगला म्हणत होते वरचा अर्धा तुकडा ऐकून टाकू, त्याचे 8 लाख रुपये येतील, बाकीचे देऊ हळूहळू. पण नाही, मग आपलं कोणी ऐकतच नाही. काय नको, त्याची काय गरज नाही त्याची. मग मी बघतो काय करायचं ते. आता नेमकं तुला करायचं तरी काय म्हणजे? गाडवासारखं मोकळा दिलं त्याला गावात. याच्या आयला याचे रुपये कमायची अक्कल नाही त्याला. आणि मी म्हणतो मी पैसे भरतो तर ते बी नको. मग करायचं काय तुला भाडकावू? मग तुम्ही म्हणतो भरतो पैसे, मग हां आणि पैसे भरून नोकरी लागले मग काय करायचं? मग तरी पण तुमच्या शिव्या खायच्या का? म्हणजे पैसे भरले तर तुम्ही शिव्या खायच्या, परत नोकरी लागल्या मग परत तुमच्या शिव्या खायच्या. त्यापेक्षा मग मी बघतो. तुम्हाला पैसेच लागतात ना, तुम्हाला पैसे तो कमवून मी. अरे पैसे दिले म्हणजे ते बांधून राहतात बाबा. तेवढी चांगली नोकरी लागली तर बसून खाशील. उगा आमच्यासारखे काबड कष्ट नको करायला तुला, म्हणून म्हणते रे. जीव तळतळतो माझा पाय. कोणी पाहून नाही राहत बघाय. यांना आपण पैसे देणार, मग आपल्याला नोकरी देणार. नोकरी कधी देणार? भरती आल्यावर. तोवर काय करायचं? जाऊ दे, तुला नाही करायचं ते. काही करा तिकडं. हा मला तरी काय करायचंय. आमचे दिवस गेले कडाला. काय करायचं ते करा तुम्हाला. हे दरवाजे ना असंच यांचं. जाऊ दे, तुला मनावर नको घ्यायचं त्यांचं. तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या बापानं जमिनीचा अर्धा तुकडा ऐकला बघ. तू जेव्हा शाळेत टाय घालून जायचा ना तेव्हा तुझ्या बापाची छाती अशी अभिमानाने भरून यायची. ते समजांना सांगायचं माझं पोर मास्तर होणार. मी जरी शिकलो नाही तर काय झालं, पण माझ्या पोराला मी मोठा मास्तर करणार. आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आसू यायचे बघ. रात्री तो बाप म्हणत होता
जमिनीचा आहे तेवढा तुकडा ऐकून टाकू. पोरका नोकरीला तरी लागल, तेवढ्या सुखाची भाकर तुकडा तरी खाईल. जेवढा तुझा बाप तुझ्यावर रागवतो ना तेवढाच तुझ्यासाठी झुरतो, पण बघ आतून लय तुटतो बघतो. अरे माय लेकराला पोटात वाढवते, पण बाप लेकरासाठी आयुष्यभर झुरतो बघ. अरे तुझ्या सोयरिकेसाठी किती जणांना सांगून ठेवले. तुझ्या सोयरिकेचं सांगताना त्यांचं उर भरून येतो पाय. काय सांगून किती सांगून काय नको असं होऊन जातं त्यांना. सगळ्यांना सांगत फिरतात माझं पोरगं लाखात एक आहे, त्याला कशाची तलब नाही, कशाचं काही नाही, मला माझ्या पोराचा अभिमान आहे असं म्हणताना उर भरून येतो पाय त्यांचा. त्यांच्या बोलण्याचा राग नको येऊन द्यायचं. जेवढं तुझ्यावर रागवतं ना ते तेवढं प्रेम बी करता बघ तुझ्यावर. अरे तुझ्यावर नाही रागवणार तर कोणावर रागवणार. लय राग मानून नको घेत जाऊ बघ. अरे जेवढं तुझ्यावर रागवतं ना ते तेवढं आतून तुझ्यासाठी तुटतात बघ ते. आणि तुला नाही रागवणार तर कोणाला रागवणार आहे बरं? हां अरे तुला जीव बी तेवढंच लावतात ते. अरे बापाच्या रागवण्याचा लय मनावर नाही घ्यायचं. बाप आहे किती केलं तरी. बापाने बोललं म्हणून का एवढा राग मानून घ्यायचा का? अरे बापाची माया बापालाच माहीत, आणि ते तू बाप झाल्याशिवाय तुला कळायचं नाही बापाची माया काय असते ते. चल ना भाऊ. अरे बाबा हे आईचं आपल्याला असतं, ती राहिलं ती राहिलं. पोरा यायला जेवत जा. ठेचान पेटला दिलंय, वाटानं भूक लागली तर खा, आणि दोघं बी नीट जा सांभाळून. हा बघ तू आता रडली लावून जातच नाही, मी आता इथंच थांबतो. नाही जाऊ का मी? रड नकोस. तसं नाही रे बाबा, कधी आम्हाला सोडून राहायला नाही ना, म्हणून असं वाटत बघ. आता मी काय लहान आहे का आई? चल नका काळजी करू, मी आहे त्याच्यासोबत. ताते येऊ का? अरे तुझ्या आईला विचारलं ना, आता मला कशाला विचारतोस? नाही मी गेलो म्हणजे तुमच्या मागची पिढ्या तरी निघून जाईन एकदाची. कान फडफडीन. अरे तुझा बाप जित्ता आहे अजून, तुला काही गरज बी नाही कुठं हिंडायची फिरायची. पण आता चालला असतं जा. पण हे बघ, नाही नोकरी लागली ना सरळ घरी निघून ये. काय कमी नाही बाबा आपल्याला. अरे लय बोजे आहे भाऊ. काय भरलं रे ते बॅगीत? दगड भरलेत. हा दगड 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 खाणार